नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 7वा आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 16। चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोऽर्जुन आर्थो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। चतुर्विधा चार प्रकारचे, भजन्ते सेवा करतात, माम माझी, जनः लोक, सुकृतिनः जे पुण्यवान आहेत, अर्जुन हे अर्जुन, आर्तः आर्त किंवा पीडित, जिज्ञासु जिज्ञासु, अर्थ अर्थी भौतिक लाभ प्राप्तीची इच्छा करणारा, ज्ञानी जो प्रत्येक गोष्ट यथार्थ रूपात जाणतो, च सुद्धा, भरतर्षभ हे भरत श्रेष्ठ अर्जुन। भाषांतर आहे, हे भरत श्रेष्ठ अर्जुन, चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात। चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात। आर्त अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी। खूप स्मेल यायला लागला इथे। 7:16 O best among the Bharatas, 4 kinds of pious men begin to render devotional service unto me. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्तिमय सेवा करायला सुरुवात करतात। That's the proper translation. आर्त किंवा पीडित, अर्थार्थी ज्यांना काही लाभ
प्राप्ती करण्याची इच्छा आहे, जिज्ञासू आणि ज्ञानी. काल आपण वाचलं की 4 प्रकारचे लोक भगवंतांना कधीच शरण जात नाहीत, भगवंतांची कधीच भक्तिमय सेवा करायला येत नाहीत. मूर्ख, नराधम, माया अपरित ज्ञान, ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं आहे असे ज्ञानी, आणि आसुरम भावमाश्रिता, आसुरी प्रवृत्तीचे. तसंच भगवान आता या श्लोकामध्ये सांगतात की 4 प्रकारचे लोक मला शरण येतात, मला मानतात, माझ्याकडे येतात, माझी उपासना करतात, माझी भक्तिमय सेवा करायला सुरुवात करतात. खूप चुकीचं भाषांतर आहे, कारण जो अर्थार्थी असतो तो भगवंतांची भक्ती करत नाही, तो भगवंतांची भक्तीकडे येतो, भक्ती करायला, भक्तिमय सेवा करायला सुरुवात करतो. तर इंग्लिशमध्ये प्रभुपाद भक्ती करत असतात असलीत नाही, भक्तिमय सेवेची सुरुवात करतात असली तर. मराठीमध्ये चुकीचं भाषांतर केलेलं आहे. 4 kinds of pious men begin to render devotional service unto me. Begin to render devotional service. तात्पर्यामध्ये तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की हे शुद्ध भक्त नसतात किंवा भक्त नसतातच ऍक्च्युली. या कारणास्तव ते भगवंतांकडे आलेले असतात. मग भक्तांच्या संघात राहून हळूहळू ते भक्तिमय सेवा करायला लागतात आणि मग हळूहळू ते शुद्ध भक्त होतात. आता याच्यात विशेष असं समजावून सांगण्यासारखं काही नाही आहे, कारण हे आपल्याला पण माहिती आहे, आपण याच एका कॅटेगरी मधले आहोत. आपण आलेलो आहोत भगवंतांकडे, आपण भगवंतांची भक्तिमय सेवा करायला सुरुवात केलेली आहे. आपण म्हणजे आपल्यापैकी काही जण शुद्ध भक्त देखील आहेत, ते या 4 कॅटेगरीमध्ये येत नाहीत, शुद्ध भक्तिमय सेवा करतात. परंतु जनरली जेव्हा लोक भगवंतांकडे येतात ते या 4 कॅटेगरीतले असतात. तात्पर्य, दुष्कृती लोकांहून एकदम विपरीत म्हणजे उलटे असे हे लोक शास्त्रांच्या विधिविधानांचे दृढपणे पालन करतात आणि म्हणून यांना सुकृतीनं असे म्हणतात. दुष्कृतीनं, कृती म्हणजे काम करणे, सु आणि दु हे एकमेकाच्या विरुद्ध असतं. सुकृतीनं म्हणजे चांगले काम करतात. चांगले काम करणारेच भगवंतांकडे येऊ शकतात, वाईट काम करणारे भगवंतांकडे येऊ शकत नाही. पाप मुक्त झालंच पाहिजे. सुकृतीनं चांगलं काम म्हणजे जे शास्त्रामध्ये दिलेलं आहे, म्हणून इथे दिलेलं आहे. शास्त्रांच्या विधिविधानांचे दृढपणे जे पालन करतात त्यांना सुकृतीनं म्हटलं जातं. हे लोक शास्त्रांच्या नियमांचे व नैतिक आणि सामाजिक नियमांचे पालन करतात आणि कमी अधिक प्रमाणात भगवत परायण असतात. शास्त्रांच्या नियमांचं पालन करतात, नैतिकता, समाजामध्ये जे काही नियम बंधन असतात त्याचं पालन करतात. दुष्ट नराधम याचं कशाचंच पालन करत नाही, जसं आपण काल परवा चर्चा केली. आणि म्हणून हे कमी अधिक प्रमाणात भगवंतांकडे आकर्षित झालेले असतात, भगवत परायण असतात. भगवत परायण, मोर ऑर लेस डिवोटेड टू द सुप्रीम लॉर्ड. अशा लोकांमध्ये 4 प्रकार असतात. नंबर 1, जे पीडित आहेत. पीडित म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, आर्थिक, आरोग्य संबंधित, मानसिक, काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे जो स्वतःच्या बळावरती त्यांना कळून चुकलेला असते की सुटू शकत नाही, प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकत नाही, मग ते भगवंतांकडे येतात. ज्यांना धनाची अभिलाषा आहे, धनाची म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या भौतिक लाभाची अपेक्षा असते, ज्यांना पैसाच पाहिजे असं नाही, परंतु काहीतरी हवं असतं बदल्यात. प्रॉब्लेम नसतो परंतु काहीतरी हवं असतं, त्यांना अर्थार्थी म्हटलं जातं. आर्त म्हणजे जे पीडित आहेत, अर्थार्थी म्हणजे ज्यांना काहीतरी हवं आहे. जे जिज्ञासू आहेत, पूर्णपणे भगवंतांना शरण गेले नाहीत परंतु त्यांना इंटरेस्ट आहे खूप हे समजावून घेण्यामध्ये, काय भानगड आहे, कोण आहे, कसं आहे, काय, हे सगळं समजावून घेण्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे, जिज्ञासू.
आणि ज्ञानी, ज्ञानी म्हणजे जे परम सत्याच्या ज्ञानाच्या शोधात आहेत, ज्यांना खरोखरच फायनल परम सत्य ज्ञान हवंय, असे हे विविध परिस्थितीमध्ये भगवत भक्ती करण्यासाठी भगवंतांकडे जातात. जे शुद्ध भक्त इथं म्हटलेलं आहे स्पष्टपणे, ते म्हणजे हे चार लोक जे भगवंतांकडे येतात ते शुद्ध भक्त नसतात, कारण भगवत भक्ती करण्यामागे त्यांना आपली इच्छापूर्ती करून घेण्याची इच्छा असते. जसं की घरी काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून बरेचसे मंदिरात जातात, सगळीकडे हात पाय मारून थकल्यानंतर मग भगवंतांकडे जातात, तुम्ही त्यातून काहीतरी मार्ग काढा म्हणून. मग याला शुद्ध भक्ती म्हटलं जात नाही, कारण काहीतरी मागतोय तो भगवंतांकडे. शुद्ध भक्ती किंवा शुद्ध प्रेम किंवा शुद्ध भक्तिमय सेवा ही अहेतुकी असली पाहिजे, कोणताही हेतू न ठेवता, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता. तसंच जो काहीतरी मागण्यासाठी आलेला आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही, पण काहीतरी मागणं, माझी उद्या मीटिंग आहे का क्लायंट बरोबर, भगवंता तुम्ही कृपा करा, ही डील तेवढी मला मिळू दे, एवढी ऑर्डर मिळू दे, बिझनेस मध्ये काहीतरी लाभ होऊ दे, पैसा येऊ दे, लॉटरीचं तिकीट काढलंय, काल लॉटरी लागू दे. लॉटरी काढणारे पण भगवंतांकडे जातात भगवंतांची कृपा मागायला. या सगळ्यांना चांगलं म्हटलेलं आहे का, कारण काही का कारणास्तव ते भगवंतांकडे आलेत, परंतु ही भक्ती नसते किंवा शुद्ध भक्ती नसते. का, कारण काहीतरी अपेक्षा आहे, काहीतरी इच्छा आहे. शुद्ध भक्ती ही आकांक्षा आणि भौतिक लाभ इच्छा रहित असते. भक्ती रसामृत सिंधू मध्ये 1:11 मध्ये भक्तीची व्याख्या पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे. श्रील रूप गोस्वामी म्हणतात, अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्माद्य अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा. ज्ञान, सकाम कर्म आणि भौतिक लाभ इच्छा रहित होऊन मनुष्याने भगवान श्रीकृष्णांची अनुकूल रूपाने दिव्य प्रेममयी सेवा केली पाहिजे, यालाच शुद्ध भक्ती असे म्हणतात. भक्तिरुत्तमा. तसं समजायला सोपं आहे, अन्य अभिलाषिता शून्य. भगवंतांकडे गेला की तुमच्या मनामध्ये कुठलीही अभिलाषा इच्छा नसली पाहिजे. मग प्रभूजी 2 वेळचं खायला मिळत नाही, घरातल्यांना खायला मिळत नाही, आजारी पडलेत सगळे, ते पण मागायचं नाही. तुम्ही जर भगवंतांची शुद्ध प्रेममय भक्तिमय सेवा केला तर तुम्हाला संकटातून दूर करायचं काम भगवंतांचंच आहे, तुम्ही मागायची काय गरज असते. परंतु जो मागण्यासाठी आलेला असतो तो अजून भौतिक जगामध्ये आकर्षित झालेला असतो, आकृष्ट असतो, भौतिक जगामध्ये कुठेतरी त्याला काहीतरी आवडत असतं. मग भगवंत त्याला शुद्ध भक्ती नाही प्रदान करतात, नाही तुम्हाला त्या संकटातून वाचवू शकतात. कधी वाचवतात कधी नाही, डिपेंडिंग ऑन तुमची जी सुकृती आहे, पाप कर्माचं फळ आहे. आर्त व्यक्ती जो असतो त्याला ती पीडा किंवा तो क्लेश दुःख हे त्याच्या कर्माचं फळ म्हणूनच दिलेलं असतं. भगवंत ते देखील दूर करतात, कर्माचं फळ जरी असलं तरी दूर करतात, जर तुम्ही त्यांना पूर्णपणे शरण गेला तर. त्यामुळे या श्लोकाचा अर्थ एकदम सिंपल आहे. भक्ती रसामृत सिंधू मधला जो श्लोक इथे प्रभुपाद सांगताय त्याचा अर्थ एकदम सिंपल आहे, अन्य अभिलाषिता शून्यम. मराठीमध्ये सेम अर्थ होतो. अन्य म्हणजे दुसरी कोणतीही अभिलाषा, इच्छा, आकांक्षा 0 असली पाहिजे. प्रभूजी 0.1 थोडस चालणार नाही? नो. त्याचबरोबर कसल्या प्रकारची अभिलाषा असते तिथं सांगतात रूप गोस्वामी, कसले? ज्ञान कर्माद्य अनावृतम. ज्ञान कर्म योग, भौतिक इच्छा. प्रभुपाद इथे सांगतात ज्ञान म्हणजे जो जिज्ञासू असतो तो ज्ञान मिळवण्यासाठी आलेला असतो. ती काय भानगड आहे, शरण जायला आलेला नसतो.
ही सृष्टी कोणी रचली, कोणी निर्माण केली, कशी निर्माण केली, बस याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट आहे म्हणून आलाय. सकाम कर्म. परवा एक मला भक्त सांगत होते की बऱ्याच मंदिरामध्ये आजकाल असा प्रचार केला जातो की सकाम कर्म केलं तर चालते, सकाम कर्म भक्ती करायची, सकाम भक्ती करायची. पूर्ण आपल्या सगळ्या आचार्यांनी त्याचा निषेध केलेला आहे, रूप गोस्वामींना धरून. सकाम कर्मचा असतो त्यातून काहीतरी काम इच्छा ठेवून केलेलं कर्म, सकाम कर्म. आता ते देखील शास्त्राच्या विधी विधानानुसार कर्म असलं पाहिजे. काहीतरी इच्छा ठेवून तुम्ही पाप कर्म जर करत असाल तर त्याला तर बिलकुल सोडलं जात नाही, त्याला तर दंड दिलाच जातो. सकाम कर्म करणाऱ्याला दंड मिळत नाही, त्याचे काम इच्छा पूर्ण होते, त्याला धडपडावं लागतं, परंतु भक्तिमय सेवा त्याला म्हटलं जात नाही, भगवंत त्याला जवळ घेत नाही. जवळ घेत नाही त्याचा अर्थ असा नाही की त्याला चांगल्या मार्गावरती नेत नाहीत. भगवंत म्हणतात की हे 4 प्रकारचे लोक मला येतात आणि आलेच पाहिजेत, त्यांचा मी स्वीकार करतो, त्यांना भक्तांचा संग देऊन शुद्ध भक्तीकडे जाण्यासाठी मार्गदर्शन देतो. परंतु या चौघांना शुद्ध भक्त म्हटलेलं नाही का? कारण त्यांची कुठली तरी दुसरी इच्छा आहे. कसली इच्छा? ज्ञान कर्माद्यानावृतम, ज्ञानी, सकाम कर्मी, भौतिक लाभ, या सगळ्यांपासून दूर जाऊन भगवंतांची अनुकूल रूपाने दिव्य प्रेममयी सेवा केली पाहिजे. अनुकूल्येन कृष्णानुशीलनम. याचा अर्थ काय असतो? अनुकूल्येन कृष्णानुशीलनम म्हणजे भगवान श्रीकृष्णांना जशी पाहिजे तशी तुम्ही सेवा केली पाहिजे. तुम्ही ठरवायचं नाही मी कशी सेवा करणार, हो की नाही? कृष्णानुशीलनम. प्रभुपाद बरेच उदाहरण देतात. तुमच्या गुरुनी किंवा आचार्यांनी पाणी मागितलं आणि तुम्ही किचन मध्ये जाऊन ग्लास मध्ये दूध घेऊन आला, भले दूध पाण्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे, परंतु तुमच्या इच्छेला तिथे अर्थ नाही, तुमची इच्छा होती म्हणून आणली. तर भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी, भगवंतांना खुश करण्यासाठी, भगवंतांना काम करण्यासाठी, भगवंतांना जे आवडतंय ते करण्यासाठीच आपण सगळं काम केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी थोडंसं श्रवण करायला लागतं, माहिती असलं पाहिजे ना की भगवंतांना काय आवडतं. रोज सकाळ संध्याकाळ भोग बनवायचा आहे भगवंतांसाठी, मग तुम्हाला माहिती असलं पाहिजे भगवंतांना काय आवडतं. कुठल्याच भगवद्गीतेमध्ये, भागवतम मध्ये किंवा कुठल्याच ग्रंथामध्ये दिलेलं नाही आहे की भगवंतांना पास्ता आवडतो, पिझ्झा आवडतो, हो की नाही? परंतु समोसे आवडतात, कचोरी आवडतात, रसगुल्ला, गुलाबजामुन, संदेश आवडतात, हे मात्र दिलेलं आहे. पाश्चात्य देशाच्या संस्कृतीला बळी पडून आपण स्वतःची भक्तिमय सेवा तयार केली. अशी सेवा केली तर चालते, अशी सेवा केली तर चालते, हे केलं तर चालते. प्रभूजी, भाव महत्वाचा आहे ना. भाव देखील महत्वाचा नसतो, जे भगवंतांना पाहिजे ते महत्वाचं असतं. अर्जुन भावनिकच झाला होता. कसं मारू मी यांना, मला तरी वाटतं हे खूप चुकीचं काम आहे. तो भावच आहे ना. भगवंत सांगतात ते चुकीचं आहे कारण माझी इच्छा ती नाहीये. याला अशी भक्तिमय सेवा कशी असली पाहिजे? अनुकूल्येन कृष्णानुशीलनम. जे भगवंतांना अनुकूल आहे, जे भगवंतांच्या संतुष्टीसाठी अनुकूल आहे. जे प्रतिकूल आहे ते सामाजिक दृष्ट्या, नैतिक दृष्ट्या किंवा तुमच्या मते कितीही श्रेष्ठ असेल, त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. मग परत तुमची ही इच्छायुक्त भक्ती होते, मिश्रित भक्ती होते, शुद्ध भक्ती होत नाही. हे मुद्दामून सांगतात रूप गोस्वामी. पहिल्या वाक्यामध्ये सांगितलं अन्याभिलाषिता शून्यम. कोणत्याही प्रकारची अभिलाषा न ठेवता सगळं शून्य करून, त्याचं उदाहरण पण दिलं ज्ञान कर्म आदे अनावृतम. परंतु पुन्हा एकदा सांगतात की भगवंतांना आवडेल अशीच भक्तिमय सेवा करा. कारण तुम्ही जरी भक्तिमय सेवा करत असला आणि ते भगवंतांना अनुकूल नसेल, त्याला पण भक्ती म्हणता येत नाही.
त्याला पण कुठल्या तरी सूक्ष्म रूपामध्ये तुमचीच इच्छा म्हटली पाहिजे परत. तर या भगवद्गीतेचा आजचा जो आपण श्लोक वाचत आहोत याचा तात्पर्य असा नाहीये की हे 4 लोक मूर्ख असतात, बिंडोक असतात, खोटी भक्ती करतात, चुकीची भक्ती करतात, शुद्ध भक्ती करत नाहीत, असा अर्थ नाहीये. त्याचा अर्थ असा आहे, या आजच्या श्लोकाचं तात्पर्य असं आहे की हे 4 लोक भगवंतांकडे येतात आणि हे 4 लोकच भगवंतांकडे येतात, दुसरे कोणी येत नाही. आणि हे 4 लोक हळूहळू भक्तांच्या संघात राहून शुद्ध होतात. आपण सगळे याच कॅटेगरीमध्ये येतो. परंतु प्रभुपाद तात्पर्यामध्ये आपल्याला सांगतात की ठीक आहे, तुम्ही सगळे याच कॅटेगरीमध्ये आहात, काही ना काही कारणास्तव भगवंतांकडे आलेला आहात. त्यातले 90% 99% हे पहिल्या कॅटेगरीमध्येच बसतात, काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून भगवंतांकडे आलेले. त्याच्यात काही वाईट वाटण्यासारखं, हसण्यासारखं नाही. आपण पण सगळे, मी पण त्यातलाच होतो एकेकाळी. काहीतरी कारण आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणूनच आपण भगवंतांकडे जातो. परंतु भगवंत खूप हुशार आहेत आणि प्रेमळ आहेत, भक्त वत्सल आहेत. त्यांना माहिती आहे की याचं तात्पुरता प्रॉब्लेम सॉल्व्ह करून उपयोगाचं नाहीये, तर कायमचा अनादि जन्म इथे अडकलाय. मग ते भक्ती मार्गावर आपल्याला हळूहळू घेऊन येतात. मग तो भक्ती मार्ग कसा असतो प्रभुपाद इथे सांगतात की आपले आचार्य रूप गोस्वामी सांगतात की तो भक्ती शुद्ध भक्तीचा मार्ग असतो. कुठलीही अपेक्षा, कुठलीही आकांक्षा न ठेवता भगवंतांकडे फक्त सेवा करायला येणे. जेव्हा हे 4 प्रकारचे लोक भगवत भक्तीसाठी भगवंतांकडे येतात आणि शुद्ध भक्तांच्या संगतीत राहून शुद्ध होतात, तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात. जवळजवळ सगळ्या भक्तांच्या केसेसमध्ये सुरुवात ही अशीच असते. सगळ्या एका दुसऱ्या याच्यामध्ये अपवाद असतो, जसं नारद मुनींसारखे, जे मागच्या जन्मामध्ये जवळजवळ 99.9% भक्ती केलेली असते, थोडंसं उरलेलं असतं. मग ते जन्मल्या जन्मल्या भक्त असतात. ते काही भगवंतांकडे आरती होऊन जात नाही. जसं की शुकदेव गोस्वामी जन्मण्यापूर्वीपासून ते भक्त होते, आईच्या गर्भात असल्यापासून. प्रल्हाद महाराज. परंतु आर्त आणि अर्थार्थी होते, भगवंतांकडे गेले आणि भक्त झाले. असं उदाहरण कोणाचं आहे? ध्रुव महाराजांचं. आर्त पण होते, पीडित पण होते, अर्थार्थी पण होते. काहीतरी पाहिजे होतं त्यांना. 6 महिन्याचे असताना त्यांच्या आईने सांगितलं तू भगवंतांकडे जा. भगवंतांकडे गेले, आपल्या गुरुच्या सांगण्याप्रमाणे भगवंतांची सेवा केली, भगवंतांचं स्मरण केलं आणि शुद्ध भक्त झाले. तर इथे प्रभुपाद सांगतात की हे 4 प्रकारचे लोक भगवंतांकडे येतात, मग शुद्ध भक्तांच्या संघात राहतात आणि स्वतः देखील शुद्ध होतात. हेच त्यांच्या सुकृतीचं फळ असतं. जनरली असं म्हटलं जातं की भक्ती मार्गामध्ये येण्यासाठी सगळं श्रेय जातं ते भगवंतांना आणि गुरुला. गुरु कृष्ण कृपा पाय भक्ती. पण सुकृती पण असते. पण सुकृती नुसती आहे म्हणून कुणी भक्तीत येत नाही. सुकृतीमुळे तुम्हाला भौतिक लाभ मिळतो, परंतु भक्तीत येण्यासाठी मात्र गुरु आणि भगवंतांचीच कृपा असावी लागते. दुष्कृतींचा विचार केला तर त्यांचे जीवन स्वार्थी, अनियमित आणि आध्यात्मिक ध्येय रहित असल्या कारणाने त्यांच्यासाठी भगवत भक्ती ही अत्यंत कठीण असते. जसे काल परवा आपण जे 4 कॅटेगरीज वाचले, कोण कोण? मूर्ख, नराधम, मायया अपरित ज्ञान आणि आसुरम भावमाश्रिता. हे 4 लोक मात्र भगवंतांकडे एकतर कधी येत नाहीत आणि जरी चुकून कुणी आणायचा प्रयत्न जरी केला तरी भक्त होत नाहीत. कारण त्यांचं मन, हृदय जे सगळं आहे ते स्वार्थाने भरलेलं असतं, आध्यात्मिक ध्येय नसतो. हे जे आज 4 सांगतायत त्यांचं कुठेतरी सुकृती असते. म्हणून जनरली बघा, जेव्हा आपण प्रचाराला जातो, भगवद्गीतेचं वितरण वगैरे करायला जातो, जे ऑलरेडी चांगल्या मनाचे असतात, कुठेतरी सुकृती असते, ते लगेच घेतात, ते लगेच आपला आमंत्रण देखील स्वीकार करतात. ठीक आहे, मी गुरुवारी सत्संगला येतो म्हणतात. पण तो जो दुष्ट असतो त्याला कितीही समजावून सांगा, तो पहिले तरी तो तुम्हाला टाळायचा प्रयत्न करेल. नसेल तर ओके ओके, यस यस, हो नक्की येणार, खोटं बोलेल तुम्हाला आणि बिलकुल येणार नाही.
काही काही लोकांना आम्ही दर आठवड्याला फोन करत होतो, आज सत्संग आहे या, आणि दर आठवड्याला त्यांचं उत्तर असणार, हो हो नक्की येणार प्रभूजी, हो नक्की येणार माताजी, आणि एकदाही आले नाही. अतिशयोक्ती नाही मी करत, लिटरली एकदाही आले नाही. काही काही लोक असे आहेत. का तर बघ, प्रभुपाद सांगतात त्यांचं जीवन स्वार्थ, अनियमितता आणि आध्यात्मिक धैर्य. आता अनियमित हा जो शब्द इथे आलाय ना, खूप महत्वाचा आहे. जो भक्त असतो त्याच्या जीवनामध्ये नियमितता खूप गरजेची असते. भगवद्गीतेमध्ये पुढे भगवंत सांगणार आहेत, जीवन नियमित असलं पाहिजे, रेग्युलेटेड असलं पाहिजे. भागवतामध्ये देखील रिपीटेडली बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे, जीवन कसं असलं पाहिजे, रेग्युलेटेड असलं पाहिजे. नियमित म्हणजे काय, तो काही बंधन नियम पाळतो. ऍक्च्युली वेळेवर उठतो, वेळेवर जेवतो, वेळेवर कामाला जातो, चांगल्या गोष्टी करतो, नियमितता असते. शास्त्र असं म्हणतं की ज्याच्या जीवनामध्ये नियमितता नाही तो पशु आहे. प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात की जो कोणी 4 वाजल्यानंतर, सकाळचे 4 वाजल्यानंतर उठतो तो पशु आहे. शास्त्राचा नियम आहे, पशु प्रवृत्तीचे लोक 4 वाजल्यानंतर उठतात. नियमितपणा असला पाहिजे. रोज सकाळी वेळेवर उठणे, आंघोळ करणे. आंघोळ करण्यामध्ये बऱ्याच जणांची नियमितता नसते, कधी केला कधी नाही. प्रसाद भोग बनवणे, भगवंतांना भोग लावणे, रोजची प्रार्थना रोज त्याच वेळी म्हणणे, रोजची आरती त्याच वेळी करणे. म्हणजे आसुरी लोकांना ते रिपीटिंग वाटतं, तेच 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 रोज म्हणायचं. पण तो भक्ताला मात्र अजून 100 वेळा म्हणू काय असं वाटत असतं, कारण तो त्याच्या भावामध्ये गेलेला असतो. नियमितपणा पाहिजे, वेळेवर काम करणे. आसुरी प्रवृत्तीची जी लोक असतात, नराधम, आसुर, मूर्ख, यांना नियमितता नसते. कधी इथंच झोपले, कधी तिथंच झोपले, कधी 12ला झोपले, कधी 2ला उठले, कधी 3ला उठले. काही चालू असतं त्यांच्या जीवनामध्ये. कारण त्यांचा ड्रायव्हिंग फोर्स काय असतो, जीवनाचा ध्येय काय असतो, पैसा, प्रतिष्ठा, इंद्रिय तृप्ती. आध्यात्मिक ध्येय नसतं. तर प्रभुपाद इथे सांगतात की दुष्कृती लोक मात्र हे सुकृतीवाले जे 4 आहेत, पीडित, आर्त, किंवा काहीतरी लाभ पाहिजे म्हणून आलेले, किंवा जिज्ञासू आहेत, समजावून घेण्यासाठी आलेले, किंवा ज्ञानी आहेत, हे मात्र यांच्या जीवनामध्ये थोडीफार सुकृती असते, थोडेफार नियमितपणा असतो. काही का कारण असे ना, परंतु भगवंतांना मानलंय त्यांनी. आतून कुठेतरी वाटलं तरी की माझा प्रॉब्लेम कोणी सॉल्व्ह करणार तर हे भगवंतच करतील. ऍटलिस्ट एवढं तरी त्यांच्या लक्षात आलेलं आहे. मग त्यांना भगवंत चांगल्या मार्गावरती पुढे जायची संधी देतात, शुद्ध भक्तांचा संघ देतात, शुद्ध भक्तीत आणायचा प्रयत्न करतात. मग त्यातले बरेचसे शुद्ध भक्तीत येतात. सगळेच येत नाहीत, पण बरेच येतात. आणि सगळेच एकाच रेटनी येत नाहीत. म्हणजे सगळे जर 2 वर्षात लगेच शुद्ध होत नाहीत. काही 2 दिवसात होतात, काही 2 वर्षात होतात, काही ना 20 वर्ष लागतात. परंतु जोपर्यंत सुकृती आहे, भगवंतांवरती थोड्याफार प्रमाणात श्रद्धा आहे, तोपर्यंत चान्सेस असतात. परंतु दुष्कृती लोकांचंच हृदय स्वार्थाने भरलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवंतांना मान्य करायला तयार नाहीत. हे मात्र कधी शुद्ध भक्त होऊ शकत नाहीत, किंवा भक्तीतच येऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी भगवत भक्ती ही अत्यंत कठीण असते, अत्यंत कठीण असते. परंतु यांच्यातील काही जण जेव्हा योगायोगाने शुद्ध भक्ताच्या सहवासात येतात, तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात. या दुष्कृतींना, दुष्ट लोकांमधले देखील काही जण जेव्हा शुद्ध भक्तांच्या संघामध्ये येतात, सहवासात येतात, तेव्हा त्यांच्यापैकी पण देखील काही जण शुद्ध भक्तामध्ये कन्वर्ट होतात. हे रेअरली होतं, खूप दुर्मिळ असतं, परंतु होतं. शास्त्रामध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत. जगाईमध्ये उदाहरण, बेस्ट उदाहरण आहे, कालच प्रभुपाद सांगत होते. आपलं बेस्ट उदाहरण आहे. आपण पण 4 दुष्कृतींमध्येच होतो, नास्तिक होतो. सगळ्यांचे बद्दल बोलत नाही मी, परंतु आपल्यापैकी बहुतांश लोक, कलियुगात जन्मलेले बहुतांश लोक भगवंतांवरती विश्वास ठेवत नाहीत. त्यांना पण प्रभुपादांच्या कृपेने आपण सगळे भक्तीमध्ये आलो.
शुद्ध भक्ताची वाणी जर आपल्याला मिळाली तर दुष्टामधला दुष्ट देखील भक्तीमध्ये येऊ शकतो. सगळेच येत नाहीत, परंतु जादू होते कधी कधी, आणि ती जादू प्रभुपादांच्या वाणीमध्ये आहे, शुद्ध भक्तांच्या वाणीमध्ये असते. जे लोक नेहमी सकाम कर्म करण्यामध्ये व्यग्र असतात ते संकट समयी भगवंतांकडे येतात, आणि त्यावेळी शुद्ध भक्तांच्या सहवासामुळे ते संकटकाळी भगवत भक्त बनतात. कित्येक उदाहरणं आहेत अशी, कित्येक उदाहरणं. प्रभूजी माझ्या जीवनामध्ये असं असं घडलं, मग या भक्तांनी आम्हाला आधार दिला आणि तेव्हापासून आम्ही सत्संगला जायला लागलो, थोडं थोडं श्रवण करायला लागलो, आणि मग ते श्रवण केलेलं हळूहळू पटायला लागलं आणि आयुष्य पूर्ण बदललं. ऑलमोस्ट जवळजवळ सगळ्या भक्तीमध्ये आलेल्या सगळ्यांची स्टोरी अशीच असते, काइंड ऑफ अशीच असते. सकाम कर्म करणारा, हे शब्द खूप महत्वाचा आहे बरं का. जो विकर्म पाप कर्म करत असतो त्याला असा चान्स भेटत नाही. सकाम कर्म करणारा, जो ऑलरेडी सुकृतीमध्ये आहे, तो भक्तांच्या संघामध्ये आला, आणि जनरली तो भक्तांच्या संघामध्ये कधी येतो, जेव्हा त्याच्यावरती कुठलं तरी संकट येतं, हो की नाही, तो भक्तांच्या संघामध्ये जातो तो. जे वैफल्यग्रस्त असतात ते सुद्धा कधी कधी शुद्ध भक्तांच्या सहवासात येतात आणि भगवत ज्ञानामध्ये जिज्ञासू होतात. वैफल्यग्रस्तचा अर्थ काय? त्यांना जीवनामध्ये असं वाटत असतं की सगळं काही विफल झालेलं आहे. विफल म्हणजे कशातच सक्सेस मिळत नाही. हे करायला गेलो ते पण तुटतंय, हे करायला गेलो ते पण तुटतंय. हळूहळू हळूहळू त्याचे प्लॅनिंग करायची इच्छा बंद होते, नवीन काही करायची इच्छा बंद होते. तू विचार करायला लागतो की काहीतरी आहे आपल्या नशिबात. भगवंत म्हणत नाही, तो म्हणतो काहीतरी माझ्या नशिबात आहे, त्यामुळे मला कुठल्याच कामामध्ये सक्सेस मिळत नाही. चला जरा भक्तांच्या सोबत जाऊन भजन कीर्तन तरी करूया. घरात बसून डिप्रेस्ड निराश होऊन बसण्यापेक्षा मंदिरात जाऊन बसूया. तो बसायला लागतो, हळूहळू जिज्ञासू होतो, हळूहळू त्याला लक्षात यायला लागतं, हळूहळू त्याला ज्ञान मिळतं आणि तो जिज्ञासू होतो. ही भगवंतांची कृपा असते, ही शुद्ध भक्तांची कृपा असते. त्याचप्रमाणे जेव्हा शुष्क ब्रह्मवादी ज्ञानाच्या प्रत्येक मार्गामध्ये विफल होतात तेव्हा ते भगवंतांकडे भगवत भक्ती करण्यासाठी येतात. याप्रमाणे ते निर्विशेष ब्रह्म आणि परमात्म्याच्या ज्ञानाच्याही अतीत होतात आणि भगवंत किंवा शुद्ध भक्ताच्या कृपेने त्यांना भगवंतांच्या साकार रूपाचा बोध होतो. अर्थ आणि अर्थार्थी कळाले आपल्याला. अर्थ नाही, अर्थ म्हणजे ज्याला प्रॉब्लेम आहे, पीडित आहे, दुःखी आहे, कष्टी आहे. आणि अर्थार्थी म्हणजे ज्याला काहीतरी लाभ हवाय, धन पाहिजे, काहीतरी पाहिजे. पण तो आणखीन जे दोन कॅटेगरी दिलेत ना, जिज्ञासू आणि ज्ञानी, हे काइंड ऑफ निर्विशेषवादी निराकारवादी असतात. त्यांना भगवान आहेत याच्यावर विश्वास नसतो, परंतु इच्छा खूप असते जाणून घ्यायची. त्यांना हे समजलेलं असतं की माझ्या हातात काही नाही आहे, कोणीतरी आहे जो कंट्रोल करतोय, बस एवढं असतं. आणि मग त्या जिज्ञासूतून ते येतात, पुस्तक वाचतात, श्रवण करतात, सत्संगला येतात, प्रवचनाला येतात, ऐकतात. हळूहळू हळू लॉजिकली त्यांना कुणीतरी समजावून सांगितल्यानंतर पटायला लागतं. थोडा वेळ लागतो अशा लोकांना, कारण ते जर थोडस स्टबर्न असतात. स्टबर्नला काय म्हणतात मराठीमध्ये? जिद्दी असतात, कट्टर असतात, लवकर मान्य करत नाहीत की भगवान देखील एक व्यक्ती आहे, पर्सनॅलिटी आहे. परंतु जसं लॉजिकली समजावून सांगणारा त्यांना एखादा प्रामाणिक गुरु भेटला, ते पण बदलतात. प्रभुपाद म्हणायचे की ज्यांना ऑलरेडी भगवंतांबद्दल श्रद्धा आहे त्यांना भक्तीमध्ये आणणे हे काही विशेष काम नाही. परंतु ज्यांना भगवंतांबद्दल श्रद्धा नाही
त्यांना भक्तीमध्ये आणणे, त्यांना भगवंतांच्या साकार रूपाबद्दल श्रद्धा निर्माण करणे हा प्रचाराचा मेन उद्देश असतो. म्हणून प्रभुपादांना निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारीने म्हटलं जातं. प्रभुपादांचं कामच ते होतं. ज्यांना भगवान माहिती नाही किंवा भगवंतांची वेगळीच कल्पना आहे त्याच्या डोक्यामध्ये, त्यांना हे ज्ञान समजावून सांगणे अतिशय सायंटिफिकली, सिस्टमॅटिकली, वैज्ञानिक दृष्ट्या आणि एकदम सिस्टमॅटिकली तर्कशुद्ध शिस्तबद्ध पद्धतीने समजावून सांगितलं ना, तर कुणालाही समजलं पाहिजे. या पद्धतीने समजावून सांगून मग त्यांना भक्त बनवायचं. हे 4 लोक जे आजच्या श्लोकामध्ये सांगितले ना, भगवंतांकडे येतात, त्यांना कुणी घेऊन येत नाही, हे येतात. परंतु भगवंतांची सेवा हीच असते की यांना शुद्ध भक्त बनवणे. ऑफकोर्स त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा शुद्ध भक्त बनावं लागेल. शुद्ध भक्ती म्हणजे काय असतं याच तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात, अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादे. तसं तुम्ही वागायला लागला की मग असे येणाऱ्या लोकांना त्या स्टेजला आणायचं काम करणे या भौतिक जगामध्ये, त्यालाच भगवंतांची सेवा म्हणतात. बऱ्याच जणांना कन्फ्यूज झालेला असते सेवा म्हणजे काय. मॅक्झिमम लोकांना असं वाटतं की सेवा म्हणजे मंदिरात जाऊन सेवा करणे बस, त्याच्या पलीकडे सेवा नाही. कलियुगामध्ये मंदिरं नाही आहेत. ही मंदिरं या अशा अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी यांना आकर्षित करण्यासाठी हे चुंबकाप्रमाणे काम करतात. एकदा ते मंदिरात आले तर मेन प्रचार असतो त्यांना तत्वज्ञान देणे, त्यांचं माइंड चेंज करणे, त्यांचा स्वभाव चेंज करणे, त्यांना अशुद्ध कर्मी सकाम कर्मातून निष्काम कर्माकडे आणणे. हेच भक्त. मग याच्यामध्ये ऑफकोर्स याचा अर्थ असाही नसतो की प्रत्येकाने एक्सपर्ट लेक्चर द्यायला, प्रवचन द्यायला शिकलं पाहिजे. जे काही या कार्यामध्ये, म्हणूनच मंदिरामध्ये जी सेवा असते ना, प्रसाद बनवायची, हे सगळे भगवंतांचंच कार्य असतं. कारण मंदिराचा उद्देश असला पाहिजे ज्ञान वितरण करणे. काही लोक डायरेक्टली करतात, काही लोक त्यांना सपोर्ट करतात. आपण जसे उत्सव साजरे करतो, जसे जन्माष्टमी वगैरे, त्याचा उद्देश हाच असतो की 4 लोकांना भगवंतांबद्दल ऐकायला मिळावं, 4 लोकांना भगवंतांबद्दल काहीतरी पाहायला मिळावं, त्यातून हळूहळू त्यांची अशुद्धता निघून जावी आणि ते शुद्ध भक्तीच्या स्तराला हवेत. मग त्या उत्सवामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्ही सामील झाला तर ती भगवंतांची सेवाच असते. परंतु उद्देश हा असला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी हा उद्देश आजकाल राहिला नाही दुर्दैवाने. प्रभुपाद या शेवटच्या पॅराग्राफ मध्ये सांगतायत की जो सकाम कर्मी असतो तो काहीतरी प्रॉब्लेम आला की भगवंतांकडे येतो, परंतु भगवंतांकडे भगवंतांचे भक्त असतात, ते त्याला पकडतात आणि समजावून सांगतात. तसेच ज्याला काहीतरी हवा असतं, तो वैतागलेला असतो, माझ्या हातात काय नाही म्हणून मग भगवंतांकडे येतो, मग भगवंत त्याला प्रॉपर ज्ञान देतात. तसेच जे जिज्ञासू आहेत, ज्ञानी आहेत, ते पण भगवंतांकडे काही ना काही कारणास्तव येतात. मग त्यांना पकडून आपण तर्कशुद्ध पद्धतीने प्रचार केला पाहिजे. एकंदरीत जेव्हा आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी हे सर्व भौतिक कामनातून मुक्त होतात आणि जेव्हा त्यांना पूर्णपणे समजून येते की भौतिक लाभाचा आध्यात्मिक उन्नतीशी मुळीच संबंध नाही, तेव्हा ते शुद्ध भक्त बनतात. काल माताजीने मी हेच समजावून सांगत होतो. भगवद्गीतेच्या पहिल्या पानावरून सगळ्या प्रत्येक पानावरती हे सांगितलेलं आहे की भौतिक जगामध्ये बिलकुल भौतिक आसक्ती तुमची राहिली नसली पाहिजे. हाच प्रचार आहे. प्रभुपाद घाबरत नाहीत हे सांगायला आणि कुठल्याही साधूने घाबरलं नसलं पाहिजे हे सांगायला. दुर्दैवाने हे कुठे सांगितलंच जात नाही. कारण हे सांगितलं की अर्धे लोक पळून जातात. लक्षपूर्वक ऐका हे वाक्य. एकंदरीत जेव्हा आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी येतात तेव्हा त्यांना सर्व भौतिक कामनातून मुक्त करणे, सर्व भौतिक कामनातून मुक्त होतात. सगळ्या भौतिक कामना. तर प्रभूजी थोडस आता प्रभूजी शहरात राहतो आम्ही, कुटुंब आहे, हे आहे, ते आहे. नो 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 एक्सक्यूज. शास्त्र कुठेही असं सांगत नाही ठीक आहे तुम्हाला अलाउड आहे.
तरी पण तुम्हाला मी भक्त म्हणून स्वीकार करतो. नो, ज्याची पूर्णपणे सर्व भौतिक कामनातून मुक्ती झालेली आहे, त्यालाच आपण वैराग्य म्हणतो, विरक्ती म्हणतो, अनासक्ती म्हणतो, तोच शुद्ध भक्त बनू शकतो. ही व्याख्या ना तुम्ही बदलू शकता, ना मी बदलू शकतो, नाही प्रभुपाद बदलू शकतात, नाही कुठला साधू बदलू शकतो. परंतु दुर्दैवाने प्रत्येक साधू ही व्याख्या बदलायचा प्रयत्न करतोय आज. ही खूप वाईट गोष्ट आहे. हे आजकाल प्रचार असा चाललेला आहे की जो आर्त आलेला आहे त्याला आर्तच ठेवायचं, तो आयुष्यभर आर्तच राहा. हे घे, जप कर, आर्तच राहा, त्याच्यातून बाहेर पडू नको. अर्थार्थी जो आहे तो अर्थार्थीच ठेवायचं त्याला. कुठेच सांगितलं जात नाही की पाप बंद करा, पाप कर्म बंद करा, हे करताय, हे सगळं चुकीचं करताय, बंद करा. वय झालं तुमचं, 50च्या पुढे गेलं, तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा बिलकुल संबंध नसला पाहिजे, कुठेच सांगितलं जात नाही. ही वाईट परिस्थिती आहे. बघा किती प्रॉपरली लिहितात शिल प्रभुपाद. आणि हे इथेच लिहित नाहीत, सगळीकडे लिहितात प्रभुपाद, कारण हे त्रिकाल सत्य आहे. आर्त अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी हे जेव्हा सर्व भौतिक कामनांतून मुक्त होतात आणि लक्षपूर्वक ऐका, जेव्हा त्यांना पूर्णपणे समजून येते, कसं पूर्णपणे, थोडं नाही, पूर्णपणे लक्षात येतं की भौतिक लाभाचा आणि आध्यात्मिक प्रगतीचा मुळीच संबंध नाही, बिलकुल संबंध नाही. थोडंफार भौतिक लाभ, थोडंफार आध्यात्मिक प्रगती इम्पॉसिबल आहे. हे दोन्ही एकमेकाच्या एक्झॅक्टली विरुद्ध आहेत, 180 डिग्रीच्या कोणामध्ये. थोडासा भौतिक लाभ झाला, तुम्ही अध्यात्मातून बाहेर पडला. थोडासा आध्यात्मिक प्रगती केली, याचा अर्थ तुम्ही भौतिक मधनं बाहेर पडलेलंच पाहिजे. कारण इकडे जायचं म्हणजे इकडून लांब गेलंच पाहिजे, इकडे जायचं म्हणजे इकडून लांब गेलंच पाहिजे. दोन्ही करतो शक्य नाही. तुम्हाला कुणी असं सांगणारा भेटलं ना, दोन्ही करता येतं, तो तुमची कम्प्लिटली निव्वळ फसवणूक करतोय. हे पूर्णपणे लक्षात घ्या, निव्वळ फसवणूक करतो तो तुमची, कारण हे शक्यच नाही. अशी 1000 वाक्य प्रभुपादांची मी तुम्हाला दाखवू शकतो. आणि हा माझा पण अनुभव आहे, तुम्हाला पण अनुभव येईल याचा. जोपर्यंत आपली भौतिक कामना जात नाही तोपर्यंत आपल्याला हे शक्य आहे वाटतं. पण हळूहळू जेव्हा भौतिक मायेच्या लाथा खातो आपण, इकडून तिकडे तिकडून इकडे, आणि अनेक जन्मानंतर मग आपण या स्टेजला येतो. हे बरोबर आहे, भौतिकचा आणि अध्यात्माचा काही संबंध नाही, करूच शकत नाही आपण. मग हे एकमेव मेसेज देण्यासाठी प्रभुपाद आलेत. हे मेसेज घ्या, बाकी कुठला मेसेज घेऊ नका. कारण तथ्यच नाही आहे दुसऱ्या गोष्टीमध्ये. तुम्ही अजून एक जन्म अडकून राहणार, अजून कित्येक जन्म अडकून राहणार. काही ना तर असं सांगितलं जातं की दुसऱ्या या जन्मात अडकायचंच आहे, पुढच्या जन्मात ट्राय करायचंय. अरे किती मूर्खपणा आहे. अनंत जन्म झालेत आपले, अनंत. गंगेच्या पात्रामध्ये वाळूचे कण जेवढे आहेत त्याच्या कितीतरी पटीने आपण जन्म घेतलोय, हे असाच विचार करून. हे होऊ शकतं? नाही होऊ शकत. भौतिक लाभाचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा मुळीच संबंध नाही. हे जेव्हा त्याच्या पूर्णपणे लक्षात येतं तेव्हा तो शुद्ध भक्त होतो. अंडरलाईन करून ठेवा या वाक्याला. अंडरलाईन म्हणजे कुठेतरी लिहून ठेवा. भगवद्गीतेत अंडरलाईन करू नका. अशी भरपूर वाक्य आहेत भगवद्गीतेमध्ये. बर, हे कधी करायचं? आत्ताच्या आत्ता करायचं, उद्या करायचं, परवा करायचं, तुमच्यावरती अवलंबून आहे. सिद्धांत बदलत नाही. तुमचा प्रॉब्लेम आहे भौतिक म्हणून सिद्धांत बदलत नाही. प्रभूजी बायको आहे हो, जरा थोडस सूट द्या. सिद्धांत कोणासाठी कोण बदलणार आहे? सिद्धांत सगळ्यासाठी सिद्धांत बदलला तर सिद्धांत राहील का? ठीक आहे, तुम्ही 4 दिवस घ्या, 4 वर्ष घ्या, 40 वर्ष घ्या, 4 जन्म घ्या. भगवंत तुम्हाला काही फोर्स करत नाहीत. परंतु इथं आलं पाहिजे. आज आला सगळ्यात उत्तम. जितके याच्यापासून दूर पळाल तेवढे अडकण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि थोडं का अडकत नाही, भयानक अडकतं. एक जन्म जरी चुकवला परत अनंत वेळा जन्म घ्यायला लागण्याचे चान्सेस असतात, एक जन्म चुकवला तरी. म्हणून ह्या मानवी शरीराला इतकं महत्व दिलेलं आहे. लब्ध्वा सुदुर्लभम बहुसंभवान्ते.
बहुसंभवांते. बहुत संभवांतेचा अर्थ काय असतो? हे 19व्या श्लोकात तेच सांगणार आहेत भगवंत इथे भगवद्गीतेत. बहुसंभवांते, बहुनाम जन्मनामांते, तोच अर्थ असतो बहुसंभवांते. भागवतम मध्ये म्हटलेलं आहे, लब्ध्वा सुदुर्लभम इदम. हे जे शरीर तुम्हाला मिळालेलं आहे, लब्ध्वा म्हणजे मिळालेला आहे, सुदुर्लभम बहुसंभ अनेक जन्मानंतर मिळालेला आहे. हे वाया घालवायचा चान्स आणि परत म्हणायचं बघूया पुढच्या जन्मामध्ये. याला काय अर्थ आहे? मग तुम्ही या 4 कॅटेगरीतनं बाहेर पडता. अर्थ, अर्थी, जिज्ञासु, ज्ञानी. हे जे 4 कॅटेगरी आज आपण वाचतोय, या 4 प्रकारातनं तुम्ही बाहेर पडता आणि तुम्ही कोण होता? आधीच्या श्लोकाच्या कॅटेगरीत जाता, मूढामध्ये जाता. कारण तुम्ही याला मूर्खच म्हटलं पाहिजे. जो इतकं दुर्मिळ आणि इतकं मौल्यवान शरीर वाया घालवतं त्याला मूर्ख म्हणायचं, नाही तर काय म्हणायचं? त्यामुळे मी जेव्हा इतक्या कठोरपणे सांगतो, प्रभुपाद जेव्हा इतक्या कठोरपणे सांगतात, प्रभुपादांबद्दल खूप आदर आहे सगळ्यांना, परंतु प्रभुपादांचे कठोर वाक्य नको आहेत. प्रभुपादांची वाक्यच नको आहेत. कठोरचा काय संबंध आहे? वाक्यच नको आहे आपल्याला. पाक जय प्रभुपाद म्हणायचं. प्रभुपाद जेव्हा एक कठोर वाक्य सांगतात, मी जेव्हा एक कठोर वाक्य तुम्हाला सांगतो, माझा उद्देश हा नाहीये की तुम्ही मला ग्रेट म्हणावं, प्रभूजी काय स्ट्रिक्टली सांगतात. ही तळमळ एवढीच आहे की तुम्हाला हे समजावं. कारण हे नाही समजलं तर सगळं झिरो आहे, सगळं झिरो आहे. आणि दुर्दैवाने हे सांगणारे जादा झालेत, त्यामुळे अजून जोरजोरात गळा फाडून सांगायला लागतं की बाबा नो, त्यांचं ऐकू नका, ते चुकीचं सांगतायत. शास्त्राचा संदर्भ आला तर अजून जोर येतो जोरात सांगायला, बघा शास्त्रात लिहिलेलं आहे, प्रभुपादांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे कृपा करून त्या स्कॅम मध्ये अडकू नका. त्या स्कॅमला मराठीत काय म्हणतात? त्या घोटाळ्यात अडकू नका. हा खूप मोठा घोटाळा आहे. भौतिक लाभ शोधत शोधत तुम्ही भक्ती करू शकता. ह्या ब्रह्मांडाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. स्कॅम मध्ये बरेच अडकलेत. हे वाक्य पुन्हा पुन्हा वाचा, अंडरलाईन करून ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा, सेव्ह करून ठेवा, पुन्हा पुन्हा वाचा. प्रभुपाद काय म्हणतात बघा, सर्व भौतिक कामनातून मुक्त होतात, पूर्णपणे समजावून घेतात की भौतिक लाभाचा आणि आध्यात्मिक प्रगतीचा मुळीच संबंध नाही. बिलकुल झिरो, मुळीच झिरो. जरा उगाच प्रभूजी नो नो. तेव्हा ते शुद्ध भक्त बनतात. तेव्हा तेच अर्थ आपण हे सगळं आपल्यासाठी सांगितलंय, लगेच दुसऱ्याकडे बघू नका. ते म्हणजे आपण. तेव्हा आपण शुद्ध भक्त बनतो जेव्हा आपण भौतिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगती दोन्हीला संबंध तोडून टाकतो. यांचा संबंधच नाही, कशाही पद्धतीने जोडताच येत नाही. तेव्हा आपण शुद्ध भक्त बनतो. तुम्ही शुद्ध भक्त बनता. हे आपल्यासाठी दिलेलं आहे. जोपर्यंत, पुढचं वाक्य बघा, जोपर्यंत अशी शुद्धावस्था प्राप्त होत नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. वायफाय गेलेला आहे त्यामुळे थोडस आवाज येतोय की नाही माहिती नाही. त्याच्या पुढच्या वाक्यामध्ये प्रभुपाद लिहितात, जोपर्यंत अशी शुद्धावस्था प्राप्त होत नाही. लक्षपूर्वक ऐका, जोपर्यंत अशी कशी शुद्धावस्था? झिरो. भौतिक लाभ 0, आध्यात्मिक प्रगती 100. भौतिक लाभ 0.001, आध्यात्मिक प्रगती 99.9999. नो नो, भौतिक लाभ 0. जोपर्यंत अशी शुद्धावस्था, प्रभुपाद पुढे लिहितात, जोपर्यंत अशी शुद्धावस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करणारे भक्त सकाम कर्म किंवा भौतिक ज्ञान प्राप्तीच्या इच्छेने दूषित असतात. दूषित अवस्था आहे ती, शुद्ध भक्ताची अवस्था नाही. म्हणून शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होण्यापूर्वी मनुष्याने या सर्व गोष्टीतून पार पडणे अत्यावश्यक आहे.
सांगण्याचा उद्देश काय की प्रभुपाद तुम्हाला डिस्करेज करत नाहीये, निरुत्साही. प्रभुपाद तुम्हाला निरुत्साही करत नाहीये. प्रभुपादांचा उद्देश असा नाही आहे की मूर्खानो बघा पूर्ण शुद्ध झालंच पाहिजे. न, प्रभुपाद हे सांगतायत की यस, हे 4 लोकच भगवंतांकडे येतात, परंतु या 4 लोकातले पण खूप कमी शुद्ध होतात. पुन्हा बाकीचे सगळे अनंत जन्म, पुन्हा जन्म मृत्यूच्या दुःखाच्या चक्रामध्ये अडकतात. तर तुम्ही या 4 पैकी कुठल्याही कॅटेगरीमध्ये आलेला असाल भगवंतांकडे, नो प्रॉब्लेम. कुणी भगवंतांकडे प्रॉब्लेम आहे म्हणून आला म्हणून त्याच्याकडे बोट दाखवून हसण्यात काय अर्थ नसतो. सगळे प्रॉब्लेम आहे म्हणूनच येतात. हा कुठला शुद्ध भक्त बायको सोडून गेली म्हणून आलाय मंदिरामध्ये, आपण म्हणतो कधी कधी होते. त्याचा प्रॉब्लेम काय, आपला प्रॉब्लेम काय, सेमच आहे. सगळे प्रॉब्लेम आहे म्हणूनच भगवंतांकडे येतात, सगळे काहीतरी पाहिजे म्हणूनच भगवंतांकडे येतात. परंतु भगवंतांच्या कृपेने जर त्यांना शुद्ध भक्त मिळाले तर ते शुद्ध भक्त होतात आणि याचे चान्सेस जास्त असतात. आणि हा चान्स तुम्हाला आता मिळालेला आहे. जे जे भगवद्गीतेचं वाचन श्रवण करतात, भागवतमचं वाचन श्रवण करतात, शुद्ध भक्तांच्या संघात राहत आहेत, त्यांना हा चान्स मिळालेला आहे. त्यांनी हा चान्स सोडू नका, हे प्रभुपादांना सांगायचंय तात्पर्यामध्ये. हरे कृष्ण. खूप सिस्टमॅटिकली सांगतात भगवंत अर्जुनाला. बघा, सांगितलं की सगळं मी बनवलंय, त्यामुळे मला शरण नाही आला तर तुम्ही अडकून राहता, दुःखात राहता. पण तुम्हाला हे 4 लोक शरण येत नाहीत. हे 4 लोक मला शरण येतात, परंतु हे जे 4 लोक मला शरण येतात ते शुद्ध भक्त नाहीत. शुद्ध भक्त कोण आहेत पुढच्या 2 श्लोकामध्ये भगवान सांगतात. या 4 पैकी जो या स्टेजला आलेला असतो तो माझा सगळ्यात आवडता असतो, भगवान म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये. आणि मग त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये सांगतात परंतु या स्टेजला येणे खूप 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 दुर्मिळ आहे, पण शक्य आहे, इझी पण आहे, सोपं पण आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की, वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की, भगवद गीता जशी आहे तशी की. हरे कृष्ण.